से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। इंडिया आघाडी आता शिल्लक राहिलेली नाही, मव्याची इंडिया आघाडी होऊ देणार नाही, प्रकाश आंबेडकरांचा टोला। मविया सोबत नाही, फक्त शरद पवार ठाकरे गटासोबत, काँग्रेस सोबत सध्या आघाडीची चर्चा सुरू, प्रकाश आंबेडकरांची भूमिका। पहिली प्राथमिकता भाजपचा पराभव करणं, भाजपला मदत होईल असं पाऊल उचलणार नाही, मवियाच्या बैठकीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया। छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर, अंजली दमानी यांचा खळबळजनक दावा, भाजपकडून कुठलीही ऑफर नाही, भुजबळांकडून दाव्याचा इन्कार। अंजली दमानिया आमच्या पक्षाचे निर्णय घेत नाहीत, दमानिया सुप्रिया सुळेंच्या अधिक संपर्कात, देवेंद्र फडणवीसांचा टोला। कोस्टल रोडचं भूमिपूजन मी केलं, उद्घाटन मोदी करणार, माझ्या वचनपूर्तीचं उद्घाटन मोदी करणार आहेत, कोस्टल रोडच्या उद्घाटनावरून उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका। महाविकास आघाडीतील नेत्यांवर आणि घटक पक्षांवर विश्वास नाही, मव्यातील नेते संधी साधू, राज ठाकरेंची मव्यावर टीका। कोल्हापुरातून संभाजीराजे लोकसभा लढणार, स्वराज्य पक्षातून निवडणूक लढण्यावर संभाजीराजे ठाम। राज ठाकरे आणि मनोज जरांगेंमध्ये जुंपली, विजयोत्सव साजरा केला, मग पुन्हा उपोषण का? राज ठाकरेंची टोलेबाजी, राज ठाकरे सध्या सुपारी घेऊन बोलतायत, जरांगेंची टीका। मनोज जरांगेंना आता सरकारी सुरक्षा, सकल मराठा समाजाकडून जरांगेंना सुरक्षा पुरवण्याची मागणी। अमळनेरमध्ये उद्यापासून विद्रोही मराठा साहित्य संमेलन, विद्रोही साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात, विद्रोही साहित्यिकांच्या साहित्याचं संमेलनात होणार प्रकाशन। टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। घराणेशाहीचा आरोप करण्याचा कोणाला नैतिक अधिकार नाही, सुनील तटकरे यांचं उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर। मुंबईकरांचा प्रवास आणखी सुसाट होणार, पंतप्रधानांच्या हस्ते कोस्टल रोडचं 19 फेब्रुवारीला होणार लोकार्पण, पहिल्या टप्प्यात 9 किलोमीटरचा रस्ता होणार खुला। महाविकास आघाडीसमोर आम्ही आमचा अजेंडा मांडला, यावर पुढील बैठकीत चर्चा होईल, जागा वाटपावर प्रकाश आंबेडकरांची माहिती। तमिळ सुपरस्टार थलपती विजयची राजकारणात एंट्री, थलपती विजयनं काढला तमिळगाव एंट्री कळगम, हा नवा राजकीय पक्ष, 2026 ची विधानसभा निवडणूक लढण्याचं लक्ष। नागपूरचे नवे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी स्वीकारला पदभार, सलोखा, सुरक्षा, सुशासन या चतुर्सूत्रीवर काम करण्याचं सिंगल यांचं आश्वासन। मनमाडमध्ये ईव्हीएम हटवाच्या मागणीसाठी आंदोलन, राष्ट्रीय संयुक्त मोर्चातर्फे घोषणाबाजी करत धरणे आंदोलन। कोल्हापुरात चांदोली प्रकल्पग्रस्त आक्रमक, श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन, जमिनीचे वाटप करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। पालघरमध्ये बियर शॉपला परवानगी देण्यावरून वाद, माजी सरपंच आणि भाजप पदाधिकाऱ्यांमुळे तुंबळ हाणामारी, हाणामारीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल। नाशिकच्या सिन्नर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये आग, वसाहतीतील एडेमा ऑर्गॅनिक्स कंपनीला भीषण आग, आगीत कोणतीही जीवितहानी नाही। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।